हरे जय जय राम जय जय राम जय 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 राम। हरे जय जय राम जय जय राम जय 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 राम। हरे हरे जय जय राम जय जय राम। हरे हरे राम कृष्णा Krishna
तुम्ही कीर्तनाचा राहा काय एक तर ह्यात कीर्तन करताय ते साऊंडच्या पुढे म्हणून त्यांना आवाज जास्त होतोय. आमच्या इथे येऊन बघा आम्हाला आवाज कमी येतो. एकदा मूड गेला की मग कीर्तनाचा राहा होईल ना काय करत त्रास. हरी परत आता कोणी सूचना दिली हरी नाम वाचे श्रवणे कीर्ती नाम वाचे
नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती पावली चित्ती समान काल सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्धम सर्वदा काल सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निरामणी स्वरूप सिद्धी निरामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल महायोग पीठे देवी नृत्यं वरमंडली कायनातुनिंद्रहि समागत तिष्ठं समागत कंद परब्रह्मलिंग वदे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या नामवाचे श्रवण कीर्ती पाऊली चित्ती समान काल सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैरागीचे मूर्तिवंत पुत्र श्रीमंत श्री ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचे एकनिष्ठ शिष्य पिंपळनेर निवासी निळोबाराय यांचा 4 चरणाचा आणि मानवी जन्माची सार्थकता कशाने होते मानवी जीवनाची सफलता कशाने होते तो पटवून देणारा नामपर प्रकरणातला अभंग विहारा
परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आजची एक दिवशी निमित्ती कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे, कोणत्या कारणानं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला बसलेल्या सर्वांना माहीत असलं तरी वाक्याचं प्रथम कर्तव्य आहे ज्ञान अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून. हरिभक्तीपारायण वैकुंठवर्षी देवाप्पा कृष्णाजी मुळी यांचा जन्म शताब्दी सोहळा आणि त्या निमित्तानं त्यांच्या मुळी कुटुंबियानं ठेवलेला हा एक दिवस भव्य दिव्य कीर्तन सोहळा विधाला त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार, त्यांचे नातू सागरजी बाळासाहेब मुळीक सर, त्याचबरोबर सुपुत्र ॲडव्होकेट बाळासाहेब देवप्पा मुळीक सर, सुनबाई सौ सुरेखाताई बाबासाहेब मुळीक, सुपुत्र कैलास आहेत ते बाळासाहेब देवप्पा मुळीक, सुनबाई श्रीमती सुवर्णाताई बाळासाहेब मुळीक आणि नातू संदीपजी बाळासाहेब मुळीक उर्फ दादा. खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार पाठीमाग आहे आणि या गोड परिवाराला सोडून खऱ्या अर्थानं देवाप्पांना जाऊन आज बरीच वर्ष झाली, पण तरीही पुण्यस्मरणाची विधी बरेच साजरे झाले असतील, पण आमची इच्छा होती की आमच्याकडून वडिलांचा जन्म शताब्दी सोहळा करावा आणि त्या निमित्तानं त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून त्यांनी केलेल्या कार्याची खऱ्या अर्थानं एक समाजाला जाणीव व्हावी, नवे नवे आम्हालाही सर्वांना जाणीव असावी की त्यांनी समाजासाठी वारकरी संप्रदायासाठी धार्मिकतेसाठी काय कार्य केलंय आणि त्या कार्याची खऱ्या अर्थानं पुनरावृत्ती होण्यासाठी त्यांच्या जन्म सोहळ्यानिमित्त जन्म शताब्दी निमित्त खऱ्या अर्थानं हा एक दिवसीय भव्य दिव्य कीर्तन सोहळा खऱ्या अर्थानं त्यांच्या संपूर्ण मुलांना धन्यवाद देईल. मी असा सोहळा पहिल्यांदा बघतोय की माणूस गेल्यानंतर सुद्धा जन्म शताब्दी सोहळा होतो आणि मला तर गोड वाटतंय की खऱ्या अर्थानं जिवंतपणे आपण बरेच कार्यक्रम साजरे करत असतो, पण माणूस गेल्यानंतर ही कीर्ती रूपानं कसा शिल्लक राहतो. बाबा हे जर आज बघायचं असेल तर देवाप्पांच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळेल. नाव सुद्धा देवाप्पाच आहे आणि कार्य सुद्धा त्याच ताकदीच आहे. मी शेवट निश्चित 10 मिनिटं त्यांच्यावरती बोलणार. प्रथम मी माझ्या अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं योग आहे, ज्यांच्या प्रेमाच्या नात्यातून या ठिकाणी येण्याचं योग आहे ते माझे जीवलग मित्र, आपल्या परिसराचं वैभव, आपल्या परिसराचं भूषण, युवा कीर्तनकार, सुरसम्राट, भजन सम्राट प्रथमेशजी महाराज गुजर यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं योग. एकदा जरा जोरदार टाळी द्या त्यांच्यासाठी. त्याचबरोबर गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहेत त्यातून हरिभक्तीपारायण स्वरसम्राट, भजन सम्राट माझे जीवलग मित्र निखिलजी महाराज डांगे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर मृदंगावरती ज्यांची गोड साथ ते आदरणीय मृदंग सम्राट, मृदंग वैभव, हरिभक्तीपारायण संगम महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, जरा टाळी वाजवा सर्वांनी. त्याचबरोबर ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे, साऊंड सिस्टम मध्ये तुम्हाला सर्वात जास्त धन्यवाद, कारण अजिबात तुम्ही घुमू देत नाही. कार्यालयामध्ये की बाबा परवा दिवशी आमच्या मामाचं वर्ष सध्या आम्ही टेन्शन मध्ये सिस्टम कुठली लावायची, कारण याच सिस्टम लावताना लई विचार करून सिस्टम लावला लागते. आधीचे घुमत असते, तुम्ही लग्नाला सगळेजण बघत असतात, पण अगदी मुळी परिवाराचं नियोजन आणि प्रथमेश महाराज तुमचं नियोजन पुढे म्हणून यात कीर्तन करता येतं. तुम्हालाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून पुढे लाईव्ह चालू आहे, ज्यांच्या माध्यमातून शूटिंग चालू आहे, आपल्या परिसरात शूटिंग क्षेत्रातलं खऱ्या अर्थानं अगदी मोठं नाव मेघ मल्हार फोटोग्राफी, बरोबर ना? मेघ मल्हार फोटोग्राफी यांनाही धन्यवाद देतो. त्यांचं चॅनल आहे, त्यांना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या पुढे बसलेले सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर, पुढे बसलेले ही सगळे सप्त्यातील नियोजक आहेत, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. आज खऱ्या अर्थानं कुठल्या राजकीय व्यक्तीचा नाही, कुठल्या कुणाचा कार्यक्रम नाही, पण आज एका आमच्या वारकऱ्याचा खऱ्या अर्थानं मोठा सोहळा होतोय आणि वारकऱ्याचा सोहळा आहे, त्यामुळे वारकऱ्याप्रमाणेच कीर्तन करणं बाबा मला अपेक्षित. एवढंच नाही, माझ्याबरोबर बसलेले हे जवळजवळ अख्ख्या खानापूर तालुक्यातले सगळे सत्तेचे नियोजक आहेत, जाणकार मंडळी, त्यामुळे अगदी त्यांचा जन्म शताब्दी सोहळा आणि त्यांचा जन्म कशा पद्धतीने सार्थकी गेला हेच मी आजच्या कीर्तनातून पाहण्याचा प्रयत्न करतो. अभंग निळोबा यांचा आहे आणि अभंगात निळोबा या सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करत आहेत. तसं पाहायला गेलं तर या मृत्यूलोकात जन्म नावाची, जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली, बरोबर ना? आवाज कष्ट येतोय ना? या मृत्यूलोकात जन्म नावाची, जीवन नावाची संधी बाबा प्रत्येकालाच मिळाली.
पण प्रत्येकाला जन्म नावाची जीवन नावाची संधी कळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जन्म नावाची जीवन नावाची संधी कळाली आणि मिळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला काल सार्थ करून आपला शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात आम्हालाही मृत्यूलोकात जन्म नावाची संधी मिळाली, पण जन्म नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसतो नाही. जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण दयाचे. ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नर जन्म ज्या निमित्तानं दिला, ज्या कारणानं दिला, त्या कामासाठी आम्ही आयुष्यभर खर्च करण्याचा प्रयत्न केला आणि याची फलश्रुती आमच्या जन्माची सफलता झाली. जन्म आलो त्याची आजी फळ झालीच. आमचा जन्म सार्थकी लागला, आमच्या जन्माचं खरं फळ मिळालं. पण महाराज आम्हालाही वाटतं आमचा जन्म सफल असावा, आमचाही जन्म सार्थकी लागावा. मग महाराज आमचा जन्म सार्थकी लागण्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? निळोबाई म्हणतात एक काम करा, त्या मुखानं भगवंताचं नामस्मरण करा आणि कानानं भगवंताची कीर्ती ऐका. नाम वाचे श्रवण कीर्ती. बरं महाराज असं केलं तर फायदा काय? महाराज फायदा सांगतायत पाऊली चित्ती समान. आता पाऊली या शब्दाचा अर्थ डायरेक्ट पायाकडे नाही जायचा. पाऊली या शब्दाचा अर्थ भगवंताचं होणार समान ज्ञान. आणि बाबा ज्या दिवशी भगवंताचं ज्ञान हृदयामध्ये होतं का त्यावेळेस साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सर्दी एळ झाला सफल व्यापार. काळ सार्थक केला त्यांनी, पण कोणी धरिला म्हणे विचार. ज्यांनी ज्यांनी कंठामध्ये भगवंताचं नाव धारण केलं महाराज म्हणतात त्यांचा काळ सार्थक झाला. मग महाराज हे भगवंताचं भजन कीर्तन नामस्मरण करायचं ते कसं करायचं? महाराज म्हणतात हा महत्वाचा मुद्दा आहे. कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वदा. दंबे करू भक्ती सोंग जाऊन जगाला चालत. बाबा एखाद्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे आणि त्याची जिरवाईची म्हणून ज्ञानेश्वरी पाठ करणं वेगळं आणि ज्ञानाच्या ज्ञानोबयाच्या प्राप्तीसाठी ज्ञानेश्वरी पाठ करणं वेगळं. एखाद्याचा गाथा पाठ आहे आणि त्याचा हिस्सा येऊन गाथा पाठ करणं वेगळं आणि तुकोबयाच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी गाथा पाठ करणं वेगळं. जरा पुढे जाऊन बोलू का? येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं मनाला येईल तसं देवाचं नामस्मरण करा, काही सुद्धा अडचण नाही. कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वदा. काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणी विठ्ठल आणि शेवटी निरोबा म्हणतात. या तीनही चरणाप्रमाणे जर तुम्ही जीवन जगत असाल तर तुम्ही आहातही भगवत स्वरूप आणि पोचालही भगवत स्वरूपाला. निरामने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी. काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. अशा काहीशा आशयाचा चार चरणाचा मानवी जीवाला सार्थकतेपर्यंत घेऊन जाणारा अभंग मिळाला. काही मिनिटाचा विषय तर मला उचित ठरणार नाही, कारण माझ्या हातात फक्त पाऊण तास आता शिल्लक राहिल्या विवेचनाला. एकही मिनिटाचा विलंब न करता मी डायरेक्ट माझ्या अभंगाला हात घालतोय, अभंगाच्या भूमिकेला हात घालतोय. ऐका, बसलेले अभंगाची मेन भूमिका आहे सार्थकी जीवनाची. आणि सार्थकतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली, अजून इको कमी करताना तर करा, जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली त्या कामासाठी जर त्याचा यथासांग वापर होत असेल तर त्या गोष्टीची सार्थकता आहे, नाही तर त्याची काय निरर्थकता. माझ्यापुढे बसले तुम्ही सगळेजण साहजिकच शेतकरी कुटुंबातील असाल, बरोबर ना? नसाला आता शेती करत तरी आपली वडिलोपार्जित शेती आपल्याकडे असणार आहे, बरोबर आहे ना? मी गोड बोलेल, तुम्ही गोड उत्तर द्या. आपण शेतामध्ये बियाणं आणतो, बियाणं कशाला? कशाला? बाबा पेरायला. बरं, बियाणं आणलं आणि पेरलं. पेरल्यानंतर ते बियाणं उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता का नाही? उगवलं तर उगवलं तर त्याची सार्थकता, नाही तर निरर्थकता. बरं, नाही उगवलं तर आपण बोलता बोलता म्हणतो हे मातीत गेलं का म्हणतो ना बाबा. अजून एक शब्द हे वाया गेलेला का. आणि अजून बी शास्त्रीय भाषेत बोलायचं म्हणतो एक शब्द मोघम गेलेला का. निखिल महाराज आपण बोलता बोलता असं बी बोलतो, एखाद्याचं बोलणं बी प्रथमेशनाथ कसं असतंय, मोघम असतंय. मोघम म्हणजे कसं, बिनबुडाचं बोलणं. म्हणजे ज्याच्या बोलण्याला बुड पण नाही आणि ज्याच्या बोलण्याला शेंगा पण नाही, बाबा त्याला काय म्हणते, मोघम. आणि गावात एक तरी असं असतं ज्याच्या बोलण्याकडे अख्ख्या गावाचं लक्ष. लोक म्हणतात जाऊ द्या का कुठे लागला 5 मिनिटानंतर काय बोंबाले त्याच्या लक्षात राहत नाही, त्याच्यासारख्या कुठे नादी लागतात, त्याला काय म्हणते, मोघम. बाबा मी नाही सांगत, गीतेनं शब्द वापरला, मोघाशा मोघ कर्मानं.
आणि ज्ञानोबा सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 172 क्रमांकाच्या ओवीत मोघ शब्द वापरतायत। माऊली किती गोड बोलतायत बघा। या लागी जन्मले ते मोघ, जै शिवांशी मेघ, का मृग जलाचे तरंग धोळीच पहा। बसलेले जसं पावसाविना येणारे ढग निरर्थक आहे, पाण्याविना दिसणारं भासणारं मृगजळ जसं व्यर्थ आहे ना, तसं जी व्यक्ती पंढरपूरच्या मालकाचं भजन करत नाही का, त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक आहे। तस्य जन्म निरर्थक आहे, त्याचा जन्म काय निरर्थक। कारण आई दिला कशासाठी? देवी दिला देह, तो या झाला भाटा बाधिकेचा किंवा आउट हात का मानव भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, ना हात जमाना खोया, किंवा दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जिने तू जोरशी नारायण नाशी जीव पण गौरव। आई कशासाठी मिळाला देह? देवी दिला देह खायला, बरोबर आहे नाही होय? प्रथमेश मला त्या 8 पाळीच्या पलीकडे माझं त्या ती दैवडी ना त्याच्या पलीकडे कीर्तन होतं, लय 4-5 दिवसाची गोष्ट दिंडी चालली त्यावेळेस कीर्तनात मी ते आज नाही काय बसले विचारलं, आज देह कशा दिला? आज म्हणजे खायला खायला म्हणलं आज खा, पण खाता खाता भजन बी कर पाहिजे, बरोबर आहे? देवी दिला देह भजन, पण आई किती सुंदर दिलं, हात हाताच्या ठिकाणी, नाक नाकाच्या ठिकाणी, पाय पायाच्या ठिकाणी, अगदी अपटूडे, बरोबर आहे का? झोपली यायची, झोपली यायची। कशाला दिला देव? देवी दिला देव भजना म्हणून। किती गोंड, पण तरी तुम्ही किती सजवता याला? कोण फॅरेलवी लावते, कोण सुनो लावते, कोण पॉन्ड्स लावते, बरोबर आहे ना? ती मध्ये एक जाहिरात आली फॅरेलवीची, बघितली का? बघितली कशाची? मला किलो लागते आम्हाला महिन्याला, बघितली कशाची? म्हणजे तुम्ही लावता येत नाही, त्याची फॅरेलवी आली, मेन्स फॅरेलवी। आणि त्या फॅरेलवीच्या जगात मी महाराज असं सांगितलं, फॅरेलवी लावले माणूस गोरा पडतोय शिष्टमध्ये। बरं खरं सांगा, फॅरेलवी लावून जर माणूस गोरा होत असता, फॅरेलवी लावून जर माणूस गोरा होत असता, तर आई मी रोज एवढे पैसे कमवतो, फक्त कीर्तनात आकडा सांगू शकत नाही, हलक्या हाताने मला 2 कीर्तन असतात, गावलं तर 3रं विसरू येत नाही, आकडा सांगितलं सगळीच भेटा बांधते म्हणून सांगत नाही, सगळ्याला जमत असते काय? इतका पैसा कमवतो, फक्त तुम्हाला अंदाज देऊ का? अंदाज ह्या दोघांना माहिती। प्रथमेश महाराज एका वर्षात बाळूमामाचं 1.5 कोटी रुपयाचं मंदिर माझ्या घरी उभा केलं मी, मग किती कमवत असेल? तुम्ही फक्त 5 रुपयाची पुडी टिकू लागली आठवड्यावर, मी रोज फॅरेलवीच्या अख्ख्या टपात पालता झोपून आंघोळ शकतो। मग खरं सांगा, मी असं काळा राहिलो असतो, या अजून मी त्या म्हणतात असले फॅरेलवीमध्ये अमेरिकन बाईचा शिरगुड असतो, घुसले रे निमेने, आता खरे चेहरे आपल्याला दिसल्याशिवाय राहायचे। विनोदाचा भाग सोडले, आज नाही बाबा तिच्या पार्लेची बिस्किट खायला म्हातारी उड्या मारतात जाऊन। बरं खरं सांगा, बिस्किट खाऊन जर म्हातारी उड्या मारित असती, तर म्हातारी आपण केरळला दुकानात नसती व्हायचं, आपण खा बिस्किट मारून घ्या। त्याच्या पुढे बी गेला थम्सअपची ती शाहरुख खान येतो, बाटली झाकण करतो, 2 घोट पिटून हवे पडतो, सांगतो तर की आगे जीत आहे। बरं खरं सांगा, थम्सअप पिऊन जर माणूस हवे बोलत असत, आपण गाड्या कशाला घेतलीस काय? मी डायरेक्ट घरी 2 घोट काय 2 बाटल्या टाकल्यास काय थम्सअपच्या, दुसऱ्या बाटल्याकडे जाऊन 2 बाटल्या टाकल्यास डायरेक्ट कुठे हल्ला असतो, जय हनुमान, अडचण काय? आणि बाबा एक याला तर लई पुढची, ती फक्त 15 दिवस येते, उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली, पित्या आमच्याकडे अलार्म लागवते, अलार्म लागावं चेहऱ्यात 15 दिवस झाले की कंपनी कुठे पिते ती, आणि मग ती साधनं कुठे जळतो मी लागत नाही। विनोदाचा भाग सोडून द्या, वस्तुस्थिती एवढा अनमोल किमतीचा आई जन्म मिळाला, कशाला? देवी दिला देह भजना उमटा, आणि जर भजनासाठी वापरत नसाल तर या देहाची काय निरर्थकता। मी पहिल्यांदा जाईल नामदेवरायाकडे, नामदेवराया जन्म नावाची जीवन नावाची संधी आम्हालाही मिळाली, आम्हालाही वाटतं एक दिवस आमच्याही मुखातून यावं, जन्म आलो त्याची आजी फळ झाले साची किंवा काल सार्थक केला आम्ही, पण महाराज या प्रमाणावरती येण्यासाठी, हा अधिकार प्राप्त करण्यासाठी आम्ही नेमकं आयुष्यभर काय करायला पाहिजे? नामदेवराया काय बोलवत आहे बघा, था कुठं जागी भारे
जाग जाग किंवा आता जागा रे बाहेर जागा चोरणी जलिया नारळ बागा बाबा तरी लोकांनी भजन नाही केलं आणि नाही भजन केलं कशी फसगत नाही म्हणलं ऐकायचं लक्ष देऊन ऐका आई एकदा काय झालं एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला आता राजा मला एक त्याचा छंदच ना शिकार करणं शिकार करायला जंगलात गेला धनुष्य घेतला धनुष्याला बाण लावलं नेम साधला प्राणी मारणार तेवढ्यात राजाचा चुकून पाय एका विषारी सापाव पाहिला आता सापाव पाय पाहिजे साप गुदगुल्या तुमच्याकडं गोंजात बरं वाटते अजून दोन कसं आहे चुकून पडू द्या जाणून बघून पडू द्या सापाचा स्वभाव आहे दंश साप राजाला चावलं तेवढ्यात राजाच्या पाठीमागं लाकडाची मुली घेऊन येणार त्यांना बघितलं बापरे प्रांताचा राजा आहे आणि नजर चुकेल राजाचा पाय विषारी सापाव पाहिजे आणि जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर राजाला साप आणि जर राजाला साप चावतोय तर राजा एका मिनिटात आणि जर राजा एका मिनिटात मरतोय तर प्रजेचं काय कुणाच्या मनात शंका आहे लाकूड त्यानं विचार केला लाकडाची मुली फेकून दिली पळत गेला राजाला खाली ढकलला राजा खाली पडला राजाचा नियम चुकला राजा वैतागला पावला नाहीस काय तू जरा मूर्ख आहेस अक्कल नावाची गोष्ट देवाने तुला कमी दिली का तुला माहित नाही का मी कोण आहे अहो राजासाहेब तुम्हाला कोण ओळखत नाही प्रांताचे मालक आहे तुम्ही राजे तुम्हाला कोण ओळखत नाही फक्त तुम्हीच आमच्यासारख्या गरीबाला ओळखत नाही पण का ढकलून दिले पलीकडे बघताय का सहसह तुला जाणार सापडलं बापरे पाय पडला हो म्हणजे चावला असतं हो म्हणजे चावला असतं तर मी मेलो असतो हो म्हणजे अप्रत्यक्षरित्या मला याची जाणीव करून देतोय का की आता जो मी जिवंत आहे तो फक्त तुझ्यामुळेच आहे तेच पटवून देतोय आता जो श्वास घेताय ही माझी कृपा आहे काय करतो काय रोज जंगलात येतो दिवसभर बाहेर लाकडं गोळा करतो घरी घेऊन जातो चुली टाकतो त्याचा कोळसा करतो शेजारच्या दोन गावावरती विकतो आणि माझा घर प्रपंच चालतो हे आता हे काय करायची गरज आहे प्रांताचा मालक आहे राजा आहे चल राजधानी तिला प्रधानच्या जवळ इकडे येऊ काय राजा साहेब आपल्या राज्यात चंद्राची बाब किती आहे म्हणला मोजून 2,500 एकर आहे लगेच कोणाला 1,000 एकर आहे म्हणजे एक काम करा एक कोरा कागद घ्या त्याच्यावरती 5 एकराचं बक्षीस पत्र करा त्याच्यावरती माझी मुद्रा लावा आणि सही करायला माझ्याकडे घेऊन ये त्यावेळेस काय बाबा त्याला की तहसीलदार ग्रामसेवक काय राजा बोले दलाले राजाने सही केली कागद लाकूड कोणाच्या हातात देणार तेवढ्या जरा ऐका एका एकरात कसं बी किती बी चंदन येऊ द्या बाबा एका एकरात कसं बी आणि किती बी चंदन येऊ द्या कमीत कमी 3 कोटीच होतं किती लावता येते नाही लावायच्या भानगडीत पडू नाही तर 10 आणि 13 तुमच्या जवळच्या जेलमध्ये करावं लागेल त्याला परवानगी लागेल ती बघितलं असेल ना झुकेगा नाही त्या चित्रपटात त्याची किंमत सांगितली एका एकरात किती कोटी 3 कोटी 5 एकराचे पैसे झाले किती कोटी तर 15 कोटी लाख रुपये मिळाले लाख रुपये झाले काय 15 कोटी लाख रुपयाला मिळालं लाख रुपये जावं लागेल काय मिळालं बाबा 2 वर्ष निघून गेली 2 वर्षानंतर राजा पुन्हा त्या जंगलात फेरफटका मारा गेला त्याच्या लक्षात आलं 2 वर्षापूर्वी आपण या लाख रुपयाला 5 एकराची बाग विकली आता एक विकली असेल गाडी घर नोकर चाकर सगळं याच्याकडे असेल आणि जिथे निवडून दिली तिथं राजा रथ उभा केला असं 5 एकरावर फिरून बघितलं जसं फिरून बघितलं का तसं राज्याच्या किती ओळखलं कारण जिकडे बघितलं तिकडे कोळसा राखत दिसायची मला याचा अंदाज कोळशाचा ना त्याला चंदन दिलं काय साथ दिलं काय हो काय केली कोळसा का झाला बघा राजाला तर खाली होता तेवढ्यात तो लाकूड आला त्याच्या चरणावर झाला राजा साहेब लई उपकार झाले तुमचे काय झालं काय नाही 2 वर्षापूर्वी जंगलात लाख रुपये जावं लागायचं आता घराशी तरी 5 एकराची बाग दिली आता सकाळ कोणा घेतोय त्यात 5 कोळी घरी नेतोय कोळसा पेटून आता मला त्याला गावातच गेलाय लागते मला म्हणजे 5 एकराचा कोळसा गेला काय मला मोजून बघा मापात पाप नाही नगभर जास्त नाही नगभर मोजून 5 एकराचा कोळसा गेला तेव्हा मला एखादी दपली काय का मावशी दपली कळते का गॅसच दपली कळते का कशाची कळते तो म्हणलं तो मला दपली नाही पण कुराडी सध्या आलाय राजा म्हणला राजाने दांडा हातात घेतला दांड्यातून कुराड निघाली बाहेर मागे सारल्या काय केलं असेल सत काय केलं असेल निवार हाणला असतं बरोबर ना पण राजा आम्हीच नव्हता राजा विचार नव्हता राजा विचार केला होता हाणून मारून कोळशाचं चंदन होणार नाही याला काय करावं लागेल समजावून सांगावं लागेल चुकायली आणि प्रत्येक मला जी आपल्या संतांची भूमिका आहे सहज बोलणे हे तो उपदेश करून येसाय असं शिकलो राजाने त्याच्या हातात लाकूड करायचं तिला त्याला सगळं जा पलीकडे चंदनाचा व्यापारी त्याला विचारले लाकडाची किंमत काय राजाला पाठवलंय हातभर लाकड आहे काय किंमत होईल वास घेतला मला याकडे चंदन आहे आणि अजून जर भरपूर असतील तर पट्ट्यावर देऊ तुम्हाला भरपूर नाही 5 एकर होती पण पाठीने कोळसा मला दांड्याचा 10,000 देतो मला कळतच राजा राजा साहेब 10,000 म्हणते दांड्याचं हो आता राजाने विचारलेला प्रश्न
लाखोत्तरानं दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. माझं कीर्तन तुमच्या सगळ्याचं जीवन सफल होईल. खूप ताकदीचं उदाहरण आहे. लाखोत्तरानं राजाने सांगायला मी लक्ष देऊ. राजाने विचारलं तुला किती एकर जमीन दिली? 5 एकर. तू काय केलं? कोळसा. कितीचा विकला? 5,000. तिथं आंब्याचं म्हणतंय किती? 10,000. तुला काही कळलं का? तो हात जोडून उभा आहे. राजे साहेब कळलं, पण आता कळून काय उपयोग आहे? आता वेळ निघून गेली ना. आता कोळसा झाला म्हणजे कोणाचं चाललंय? राजाचं लाकूड करायचं. बरोबर आहे. माझ्या बोलायचं सांगतात राजा लाकूड काय कीर्तन सांगायचं तर माझा कोरोनाच रिपोर्ट डबल पॉझिटिव्ह आहे. अहो बसलेले मी तेच सांगतोय. राजाचं लाकूड करायचं फक्त उदाहरण आहे. नाहीतर ही आपल्याला मिळाली का जमीन? अवता हात का? ही पण एक प्रकारचं चंदन आहे. आणि एवढी गोडी मला देऊन जर भजन नसेल करत तर नाही तरी याचा फक्त कोळसा होऊ देऊ नका. आता काय काय म्हणतील व्हायचा राहिलाय वय. आमच्या नेहमी अर्ध्या गावाला तर मस्त वाटत गेल्या तरी आम्हाला देव नाही आठवला. बरोबर पण जाऊ द्या ना. 1 तास उरला 7 दिवसात परिस्थिती राजासारख्याचा उद्धार आहे. आपलं आयुष्य 1 तासाच्या 7 दिवसाच्या पुढे जाऊ दे. मागे झाली पाहू नका पुढे जाणे आहे तुका. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना आयुष्याचा. आणि अजून बी कळत नसेल तर विसरली तर या थोडं झाली हानी पचतीनं खाण्याचं व्हायची किंवा मग येथे कोणाची काय बघितली ज्याचे त्याने तरी बाबा लोकांना भजन नाही केलं. लागून या पाया बिंदी तो तुम्हाला करेटाने बोला तरी भजन नाही केलं. किती सांगू तरी नाही कधी भटकीचे पुढे शिंदळीचे तरी भजन नाही केलं. काय माये गेली होती मुतापाशी हरी नाही मुखाशी अरे मुळा तरी भजन नाही केलं. ना बाबा नामाविना मुख सर्पाचे ते बिळ जीवानवे काल सर्पाई बाबा तरी लोकांनी भजन नाही केलं. जरा परत घर बोलू का? आता राग येऊ देऊ नका. फक्त मला तसं कीर्तनात गोल बोलता येत नाही. या 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 सांगू का? नाही ना लागायचं तुम्हाला. मला सांगू का? तुकोबराच्या अभंगाची सुरुवात अशी आहे. नामनवते ज्याची वाचा सांगताय. नामनवते ज्याची वाचा. सांगू का मी? बाबा होते तेव्हा बरं होतं. बाबा काय पाठ आलंय होता बाबांचं. काही सांगा बाबा लगेच मागं तयार असायचे. बरोबर आहे ना? आणि त्यामुळेच आज एवढ्या दोरीत चालली माझं. नाही एवढ्या दोरीत कोण करीत गेलं? आता लोकांना वेगळं लागलं. परत आहे का मी फक्त रागी नामनवते ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. अर्थ कळतोय का? सांगतो फक्त रागी देऊ नका. आई तुम्ही सगळे तुमच्याच लेकरू म्हणून ऐका. तुमचं फक्त रागी द्यायचं. तुकोबराय म्हणतात जी व्यक्ती पंढरपूरच्या पांडुरंगाचं भजन करत नाही का ती व्यक्ती एका बापाच्या पोटची नाही.
मी आधी सांगितलं मी परत बोलत असतो. जुन्या काळात कीर्तन प्रथमेश महाराज कमी व्हायची पण लोक ही बदलायची. आताच्या काळात कीर्तन होता पण कीर्तनकार गोड बोलायला लागला. ती मला कोणाची टीका करायची जमत नाही. आपल्याला त्याच्याकडे जायचं नाही. जास्त सवालची नाही बघून घ्या. मला सांगायचा मुद्दा एवढा आहे कधी लोकांनी भजन नाही केलं मग ऐकायचं का ना बाबा काय म्हणतात. नरदेहा दुर्लभ संत सद्गुरु बाळूमामा माहिती बाळूमामा बाळूमाच्या हाती 2 नंबरचं कडवं 3 नंबरची लाईन आहे. नीतीने वागावे कमी नाही होत उन्मत्ताला मामा शासन करीत. बाळूमामाचं सांगणे नीतीने वागा
नीतीनं कमवा, आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. आणि अनितीनं वागत असाल, अनितीनं कमवत असाल तर आयुष्यात कधीच बोलणार नाही. आणि माझं एक म्हणणं आहे, पैसा येऊ द्या, पण पैसा आल्यानंतर प्रथमेश महाराज माणसाला नम्र पण व्हायला पाहिजे. हे मुली कुटुंबाकडे हा गुणधर्म आहे. पैसा भरपूर, शून्यातून विश्व निर्माण केलं या कुटुंबानं, पण शून्यातून विश्व निर्माण करून सुद्धा आजही वारकरी संप्रदायाची कास सोडली नाही. बाबांच्या पाठीमागं वारकरी संप्रदाय अगदी त्याच ताकदीनं ते पुढे चालवत आहेत. आजही बाबा जसं प्रत्येक सप्त्याला मदत करायची, तसं आजही कुटुंब कुठेही सप्त्याला मदत कमी पडू द्या, ते लगेच तिथे उभा राहत आहे. पैसा मिळवा पण जमीन पाहिजे नाही तर काही काहीला पैशाचा अहंकार आहे, काही काहीला संपत्तीचा आहे, पदाचा आहे, प्रतिष्ठेचा आहे. पण लक्षात ठेवा, पद, प्रतिष्ठा, संपत्ती याचा गर्व जास्त काही टिकत नाही. कधी राजाचा रंग होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे तरी ना हरिश्चंद्र तारा राणी वाहे रंगावी. झोपताना राजा म्हणून झोपला राजा, पण सकाळी उठल्याबरोबर हातात कटोरी पडली. राजाची अवस्था आहे. आपलं कुठं ठिकाण लावतात, एक गोड वाक्य बोलून जाईल. आपला शेजारी गरीब आहे, आपला मित्र गरीब आहे, तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधी करू नका. कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर घेऊन बसवेल ना सांगता येत नाही. प्रमाण तुका म्हणे आले समर्थाच्या मना, जरी होय राणा रंग त्याचा. बसलेले आहे का? चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागे असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो लेखा मी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी मागे आहे. कारण त्यांना माहिती क्षणाचा चित्र बदलणार आहे. मागचा पुढे पुढचा मागे गर्व कशाचा करायचा. जिवंतपणे पक्षी किड्या मुंग्याला खात असतो, पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो ना त्यावेळेस याच किड्या मुंग्या आई त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाचे, ते फक्त एक काम करा, वेट अँड वॉच, वाट पहा. वेळ नक्की आपली पण येणार आहे. ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय, आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल तसं भराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले त्याची भोगाली, उपजले मेले ऐसे किती किंवा जैसी करणी वैसी भरणी. म्हणून तू का म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य, घातली या भयनरका झाले. चांगलं कर्म करा, तेच परलोकाला यमाच्या तावडीतून तुम्हाला सोडवण्यासाठी कामाला येणार आहे. बाबा 3 संतांची प्रमाण घेतली. ज्ञान राहिली ज्ञानोबाया, ज्ञानदेवी रचिला पाया, उभारी देवालया. माऊली सगळ्या संतांचं म्हणणं आहे, जन्म सफल करायचा आहे, भजन करावं लागते. कारण कलियुगी उद्धार किंवा नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे 2-4 आठवड्याचे जन्मांतरीचं, किंवा कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण, किंवा आत्ताच्या काळात योग यागविधी येणे नव्हे सिद्धी. आता वाटते देव भेटावा, देवाचं भजन करा. ते माऊली आमचा चाललाय संसार, तुमचं म्हणणं आहे भजन. माऊली म्हणतायत आम्ही संतांनी तुमच्या संसाराला कधीच विरोध केला नाही, उलट फाटात करा. कसा संसार असावे असोनी नसावे, भजन करावे. नवे जेवढ्या सायासना बसलेले परमार्थ प्रपंच चाललाय, तेवढ्या सायासना जर आपण परमार्थ करत असेल तर तो विटेवरचा देव काय, त्याचा बाप आपल्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहायचा नाही. पण तेवढ्या 8 तासांना आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे. शेवटी मी जाईल निरोबरायाकडे. सगळ्या संतांची प्रमाण घेते. निरोबराया सगळ्या संतांचं म्हणणं जन्म सफल करण्यासाठी भजन करावं लागतंय. तुमच्यासाठी तर तुम्ही तुकोबाईचा धावा केला, पण देव धावून आला. देवाला तुम्ही सांगितलं प्रार्थनेला वाचून आला शिका, एवढा मोठा अधिकार प्राप्त केला. आम्हालाही या अधिकारात प्राप्त व्हायचा आहे. मग आम्ही जीवन जगत असताना काय करा.
केला त्यांनी, पण कोणी ज्यांनी नाम वाचे श्रवण कीर्ती आयुष्यभर पंढरपूरच्या मालकाचं भजन केलं त्यांचं. आतापर्यंत अगदी अभंगाला तंतोतंत प्रमाण देण्याचा प्रयत्न केला. माझ्या हातात फक्त 15 मिनिटं शिल्लक आहे. या 15 मिनिटांमध्ये अजून एक मार्ग सांगतो, काल सार्थक कोणाचा होतो. भजन करावं लागते, त्याशिवाय गत्यंतर नाही, पर्याय नाहीच. पण अजून एक सोपा मार्ग, कदाचित शेवट गोड होऊ शकतो, काल सार्थक होऊ शकतो. ऐका. काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतात, तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगत असतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणीच मेलेली असतात, परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. हरिभक्तीपर्यंत देवप्पा महाराज आयुष्यभर इतरांसाठी जगले, पण आज गेल्यानंतर सुद्धा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्तीच्या कामाची. किंवा तू का म्हणे का मरण्याची सरी उत्तमची गुणे कीर्ती मागे, पण ही कीर्ती जगात शिल्लक ठेवण्यासाठी जगावं लागतं. जगाचे मग कसं जगाला का? चालताना असं चला, आपल्यासोबत दादांना चालावं, बोलताना असं बोला, साच आणि मवाल मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कार्य बोलायसा बोली जिने बोले विठ्ठल डोले. आपण बोलल्यानंतर जगातली माणसं बोलत्याल, कौतुक करत्याल, नवल नाही, पण आपण बोलल्यानंतर पंढरपूरच्या पांडुरंगाला सुद्धा नाचावं, इतकं बोलणं आपलं गोड असावं. बसताना अशा ठिकाणी बसावं, आपल्यासोबत हरण येऊन बसावं, आणि जाताना असं जावं की आपण गेल्यानंतर अख्ख्या परिसराच्या डोळ्यात पाणी यावं. आणि हरिभक्तीपर्यंत देवप्पा महाराज ज्या दिवशी गेले त्या दिवशी प्रत्येकाच्या कानावरती बातमी गेली असेल की देवप्पा महाराजांना जाणं झालं, पण ऐका, प्रत्येकाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं असेल की आमच्या गावात ज्यांनी सप्ताहाची सुरुवात केली, आमच्या गावात ज्यांनी पारायणाची सुरुवात केली, त्या काळात तर बाबा किती अडचणी होत्या. आताच्या काळात पारायण करणं सोपं झालंय, पैसा लोकांकडे, एका मिनिटात महाराज कुठे बी तयार होतोय. ढेकळागणी महाराज आहे, आता दगडागणी महाराज आहे. फोन केला की ऐन टाइमला कुठलाही महाराज 2 तासात आपल्याला उपलब्ध सुद्धा होतोय. पण त्या काळात सोयी सुविधा नाहीत, महाराज उपलब्ध करायचे, सप्ताह करायचा, पैसा लोकांकडे कमी. ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून देवप्पांनी जवळ 50 ते 60 सप्ते आपल्या खानापूर तालुक्यामध्ये चालू केले. याला म्हणायचं खरे अर्थ का म्हणे का मला घ्यायची सरे उत्तमाची ओळी. 64 गाव आहेत मला वाटतं तुमच्या तालुक्यात, त्यापैकी 59 गावामध्ये देवप्पा महाराजांनी सप्त्याची मुहूर्त ठेवली. प्रत्येक सप्त्यामध्ये व्यासपीठ असू द्या, गायनाचं काम असू द्या, देवप्पा महाराजांनी आयुष्यभर केलं. प्रपंच सांभाळत परमार्थही केला. खऱ्या अर्थानं त्यांनी म्हणावं काल सार्थक केला, आमचा काल सार्थक झाला. एवढंच नाही, शून्यातून विश्व निर्माण करून बाबा हळूहळू छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आणि छोट्या छोट्या व्यवसायातून मोठाच परिवार नावावर आला. आज एक सुपुत्र पंचायत समितीचे सभापती होते, एक आमचे वकील साहेब आहेत. म्हणजे एवढा परमार्थ. एक मुलगी, मला वाटतं मुलगी का नात एक डॉक्टर आहे. म्हणजे त्या काळात जिथं मुलीला 7वी पर्यंत शिक्षण सुद्धा दिलं जात नव्हतं, या काळात सुद्धा त्यांनी पुढचा विचार केला आणि आपल्या मुली सुद्धा नातवंड सुद्धा शिकवली. हा दूरदृष्टीचा विचार परमार्थाबरोबर त्यांनी जपला. त्यांनी म्हणावं काल सार्थक केला. आणि आयुष्यभर ज्याला मदत लागेल त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या या कार्यासाठी मला आज एका व्यक्तीची आठवण होते. बाबा, महिला मंडळ तुमच्यातलं उदाहरण आहे. ऐका, मी आज आई बाप जरा कमी सांगणार, पण आज त्यांच्या कार्याची मला माहिती घ्यायची. ऐका, 4 जानेवारी 2025 रोजी एका महिलेचं, एका स्त्रीचं तृतीय पुण्यस्मरण होतं. त्या स्त्रीचं नाव होतं सिंधुताई सपकाळ. ऐकली तुम्ही नाव? ऐकलंय का नाव? मी आज सिंधुताई सपकाळ कीर्तनात सांगतोय, कारण जगली तशी. ऐका, नवऱ्यानं टाकून दिलं, बापाच्या दारात गेली, बापाने सांगितलं दिली त्या दिवशी मेली, परत माझ्या दारात यायचं. प्रत्येकाच्या दारात जात होती, हात पसरत होती, हात जोडत होती, सांगत होती हे कुणीतरी भाकर द्या. तुम्ही जर भाकर दिली तर मीही जगेल आणि पर्यायानं माझा जन्म आलेलं बाळ सुद्धा जगेल. पण बाबा, हे जग इतकं निष्ठुर आहे, जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात, पण मेल्यावरती मात्र चौघ जण खांदा देण्यासाठी धडपड करतात. अरे, मेल्यावरती खांदा द्यावा लागतो, ती आमची धर्मसंस्कृती, त्यात बदल नाही करता येणार. पण जिवंतपणे एखाद्या व्यक्तीला आधार देऊन बघा, त्या व्यक्तीच्या जगण्यातला आनंद द्विगुणित झाल्याशिवाय. आणि आलाय त्या कीर्तनाला तर ऐकून जाऊया.
कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बनण्याचा प्रयत्न करा. पण पंढरपूरचा पांडुरंग तुम्हाला सुखी केल्याशिवाय राहायचा नाही. मसर वाट्यात जायची, विसाईवरती मांडलेलं पीठ घ्यायची, त्यात पाणी टाकायचे, हातावरती भाकर थापायची आणि त्याच प्रेतात एखादा जळता निकाल घ्यायची, त्याच्यावरती भाकर भाजायची. एक दिवस मनात आलं हे जगणं आहे, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. रस्त्यावरती निघाली, ट्रकला आली जाऊन आई, संपूर्ण जीवन तेवढ्यात ब्रिज खाली भिकारी माणसांना अवस्थेत पडलाय. तो हात मारतो, कुणीतरी पाणी पाजा रे. तुम्ही जर पाणी पाजलं तर मीही जगेल आणि पर्यायानं माझं छोटंसं बाळ आहे ते तुम्ही पाणी पाजा. तो आवाज त्या सिंधुताईने ऐकला, विचार केला, हे सिंधुताई जगलीस तर काय जगलीस ग? 5 मिनिटात मरशील, रडशील, मेल्यानंतर 5 मिनिटात म्युन्सिपाल्टीची गाडी तुझी राग करेल. काय अस्तित्व आहे तुझा? नवरा सुद्धा तुला आगरी डाल द्यायचा नाही, मर नाही आलं ना तुला कोणी. पण जाता जाता त्या तहानल्याची तहान भागून जा. बाबा तिने विचार केला, पाणी हातात घेतलं, त्या माणसाला पाजायला लागली. पाचता पाचता लक्षात आलं साडीच्या पात्रात भाकर आहे आणि मेल्यावरती भाकर माझ्यासोबतच जळायची ना. काय करायची? आई जसा तुम्ही मलिदा करता का तसा तिनं बारका भोगा केला, त्यात पाणी टाकलं, त्या माणसाला खाऊ घातलं. बसलेले परिणाम असा झाला, जे मरायला लागलं होतं का ते जगलं. आणि ते जगल्यानंतर सिंधुताईने विचार केला, मी असा एखादा जगू शकते तर मी असे हजारो सुद्धा जगू शकते. याला म्हणतात आत्मविश्वास. आणि आलाय तिथे तर ऐकून घ्या. अरे जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत. आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल तर ती सोडूनही द्यायला शिका. कारण या जगात जर सगळंच आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असतं तर जगण्याला गंमत आणि पंढरपूरच्या मालकाला किंमतच आहे नसती. मरण्याचा निर्णय बाजूला केला, पुण्याला गेली. दगडूशेठ चर्चच्या गणपतीला आपल्या एकूण एक ममता नावाची मुलगी आंदण दिली आणि मांजरी येथे ममता सदन नावाचा अनाथ आश्रम स्थापन केला हडपसर जवळ. बाबा मरता मरता जाता जाता 2600 अनाथ लेकरांची आई होऊन गेली. त्या सिंधुताईने म्हणावं काल सार्थक केला. जगायचं तिच्यासारखं जगा. कारण या जगात 2च व्यक्ती अनाथांची माय म्हणतात. एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनाधरी पाय वंदित तशी, दुसरी सिंधुताई सत्कार. परत अनाथांची माय नाही, जगायचंय त्या ताकदीचं जगा. आणि बाबांनी आयुष्यभर ते केलं. पैसा कमवला, जोडून या धन उत्तम व्यवहार, पण उदास विचार घ्यायचे. जो गरजवंत असेल त्याला या मुली कुटुंबाने आतापर्यंत कायम आधारच देण्याचं काम केलंय. म्हणून म्हणावं काल सार्थक केला. मी अजून एक उदाहरण देऊन जाईल. माणूस 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 कुणाला म्हणायचं या व्याख्येपर्यंत आज बरेच जण प्रयत्न करायला लागले जाण्याचा. पण मी माणसाची सोपी व्याख्या सांगून जाईल. ऐका, आपल्याकडे एक भाकर आहे आणि अर्ध्या भाकरीने जर आपली भूक भागते तर राहिलेली अर्धी भाकर ज्याला गरज आहे त्याला देण्याची दानत जर आपल्या मनामध्ये निर्माण होत असेल तर आपण माणूस नाही तर माणूस या व्यक्तीपासून खूप दूर. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. माणूस नेमकं कोणाला म्हणायचं? ऐका, किसी के काम जो आए उसे इंसान कहते, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई जीता है हंस हंस के, कोई जीता है रोकर. मुश्किल में समझ जाए उसे इंसान कहते, पराया दर्द जो त्याला म्हणतात माणूस. आज पुन्हा एक व्यक्ती सांगेल, आयुष्यभर उद्योग व्यवसाय सुद्धा बाबांनी केला आणि पैसाही खर्च केला. आपल्याकडून 1 वर्ष होत आलं एका व्यक्तीला जाऊन रतनजी टाटा. एवढं मोठं पैकी होतं भारताचं की एखाद्या गरजवंताला गरज लागली ना बाबा, भारतात जर एखादं संकट आलं तर आपल्या संपत्तीपैकी 100% संपत्ती सुद्धा दान करायची ज्यांच्याकडे दानच होती. रतनजी टाटा म्हणतात, ज्या दिवशी गेले त्या दिवशी जगातल्या सर्व लोकांची टिकस होती. या जगात सर्वात मोठं रत्न निघून गेलं. तर प्रथमेश महाराज मी सांगेन, ज्या दिवशी वर्ष श्राद्धाचा विधी असेल ना त्या दिवशी वर जाताना देव सुद्धा वाकूनच मुजरा करेल की या जगात मी माणूस म्हणून रतन टाटाला पाठवलं, पण देवत्वपणाचं कार्य करून रतन टाटा मागायला. जगायचंय अशा व्यक्तींसारखं जगा. खऱ्या अर्थानं मी नेहमी बोलत असतो बघा, ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहेत ते वैकुंठवासी हरिभक्ती पारायण देवाप्पा महाराज, कृष्णाजी मुळी, त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार
त्यांचे नातू सागरजी बाळासाहेब मुळी, त्याचबरोबर सुपुत्र ॲडव्होकेट बाबासाहेब देवबाप्पा मुळी, सुनबाई सौ सुरेखाताई बाबासाहेब मुळी, एक सुपुत्र कैलासवासी आहेत बाळासाहेबजी देवबाप्पा मुळी, सुनबाई श्रीमती सुवर्णाताई बाळासाहेब मुळी आणि नातू संदीपजी बाबासाहेब मुळी उर्फ दादा. खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून आज देवबाप्पा महाराजांना जाऊन बराच काळ उठत आहे, पण तरी सुद्धा त्यांची जन्मशताब्दी 100वी पूर्ण व्हावी या हेतून त्यांच्या कुटुंबियांना हा गोड कार्यक्रम आयोजित केला. मी थोडे वेगळ्या भूमिकेचं बोलणारे ऐका. आज ते या जगात नाही, पण किरितोपण या जगात शिल्लक आहे. मी नेहमी बोलत असतो, आई ऐका. ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती, ज्याचा आजोबा गेला त्याला आजोबाची किंमत माहिती. आपली माणसं आपल्या घरात आहेत तर आपल्या माणसाची ओढीव कमी आपल्याला जाणवत नाही, पण एकदा का माणसं निघून गेली ना मग डोळ्यात किती पाण्यानं गेली माणसं भाकरी आणता येत नाही. हे माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, पण एकदा का माणूस माथ्यावर गेला पुन्हा दिसत नाही. महिला मंडळ हरवलेला एखादा सोन्याचा दागिना तुम्हाला पुन्हा आहे असा तुम्ही पुन्हा सोनाकडे जाऊन बनवून घेऊ शकता. पुरुष मंडळ एखाद्या व्यक्तीला जमिनीचा तुकडा तुम्ही पुन्हा आहे असा त्या व्यक्तीला दाम दुप्पट रक्कम देऊन महागाई देऊ शकता, पण एकदा का माणूस गेला ना अजून महागाई आणायची सोय नाही. गोल बोले गए हुए कभी वापस नहीं आते. माझ्याकडे लक्ष द्या. गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सता देते हैं, बार बार रुला देते हैं. आता देवबाप्पा महाराज महागाई येणार नाही, पण त्यांच्या आठवणी गावांच्या तालुक्याच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार. आज प्रत्येक तालुक्यातल्या गावामध्ये त्यांचा बॅनर आहे, गावाला सुखाचा लावलेला आहे की आमच्या गावाचं पाणी चालू केलं. आज त्यांची गोष्ट लावते. जगायचे तर असं जगा. आता मी आईचं कौतुक बऱ्याच जणांनी केलं. आई प्रेम करते यात आम्ही कधी दुमत मानलंच नाही. लेकोराची इथं आहे माऊलीची जिथं आईशी कळवयाची जाती काही लाभ किंवा जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकर आईचा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एकच. प्रथमेश महाराज आई प्रेम करते दुमतच नाही, पण आईपेक्षाही जो कापण जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. आईला 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून येणारी आई सर्वांनी बघितली, पण आयुष्यभराची शिदरी गोळा करणारा बाप आम्ही सहज विसरलो. आईला भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं दात समोर करणारी आई सर्वांनी बघितली, पण आयुष्यभराच्या जेवणाच्या सोयीसाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र बापानं दुसऱ्याच्या बांधावरती केली, त्या बापाला मात्र आम्ही कायमच विसरतो. हे ऐका, महिला मंडळ तुम्ही काय म्हणत असता कौशल्याचा रामबाई कौशल्याचा राम. ज्यावेळेस परशुरामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्या माता डाय मोकून रडते, रामापुढे उभा राहते, रामा नको ना जाऊ वनवासाला. अरे तू वनवासाला गेला तर आई जगायची नाही, पण आई जगली. पण दशरथ नावाचा बाप सांगत होता, रामा तू जर वनवासाला गेला तर बाप जगायचा नाही रे. आणि झाले तसंच एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत पुत्रयोगात प्राण सोडला, पण आमच्या मुखातून कधी आला नाही दशरथाचा रामबाई दशरथाचा. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून नाका तोंडात पाणी जात असता सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजे ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का, त्या वसुदेव नावाच्या बापाला आम्ही कधी विसरता कामा नये. आई गेली की आमच्या डोळ्यात पाणी येतं, आम्ही म्हणायला सुरुवात करतो आई वाचून, आई वाचून या लेकराची दशाची वाची तळमळते, खरी आईची माया जाई नाही त्याला कळते. अगं चुकलं तुझं बाळाई, अगं चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ए माझे आई ग, ए माझे आई ग. अगं किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला, निघून गेली सावली पडलो मी उन्हाला. अगं वासराला सोडून कुठं, अगं वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग. ए न माझे आई ग, ए न माझे आई ग, राम राम. आई प्रेम करते धोमत नाही, पण आईपेक्षाही जो काकलवर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं
नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला तरी ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे. अरे यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐत समुद्राच्या पैतीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय उरामती माया त्याच्या काया मेघावाने. उरामती माया त्याच्या काया मेघावाने. दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला. ओटामध्ये आसो जरी कणा वाकला. घडीभरात थांब गऱ्या ऐक त्याची धापर. लया वगड हाय गऱ्यार उमगाया बापर. उमगाया बापर. लया वगड हाय गऱ्यार उमगाया बापर. उमगाया बापर. किती प्रेम बाप करतो नाही करते. 4-5 मिनिटात सांगतो आणि माझं कीर्तन थांबवतो. ऐका. काल परवाची घटना आहे. आता काल परवाची घटना आहे. प्रथमेश महाराज आमच्या भागातली बारामतीतली. हायवा भरधा वेगानं रस्त्याला चालत होता. तो हायवा जात असताना एक बाप आपल्या 2 मुलीला गाडीवरती घेऊन चालला होता. सगळ्यांनी बघितले असेल इंस्टाग्राम. थांबायचे ना 2 मुलींना आपला बाप घेऊन निघाला होता. नेमकं जात असताना अचानक बाबा त्या हायवा खाली त्या बापाची गाडी गेली आणि बापाचं इथून खाली पोटाच्या खाली काही शिल्लक राहिलं नव्हतं. इथून खाली चिखल बघितलाय तुम्ही. चिखल बाहेर रस्त्याला बघायला गेला. गाडी पुढे जाऊन महाग घेत असताना त्या माणसाच्या अंगावर अगदी जसे चिखलाचे लगदी बाहेर पडतात का तसं मांसाचे तुकडे बाहेर पडायचे त्या माणसाचे. अगदी एक क्षण ही जगेल अशी अवस्था जीवनात राहील नाही. एक क्षण ही जगायला नव्हतं पाहिजे. माझं तुम्हाला नव्हती इतकी वेद नव्हती बाबा. पण ती माणूस जगला आणि तो माणूस 2 मिनिटं सांगत होता. असे हात ठेवले होते. डोकं वर केलं होतं. अख्ख्या जमिनीला जनसमुदायाला सांगत ए ऐका मी मरणार आहे. मी संपणार आहे. मी मेल्याचा माई शिल्लक काय राहिलं नाही. पण ऐका ना माझ्या 2 मुली बाजूला पाहिल्या. अरे मी मेलो तरी चालेल पण माझ्या 2 मुलीला दवाखान्यात जाऊन त्याच्यावरती उपचार करा. माझी मुली जागल्या पाहिजे. इतकं जो प्रेम करतो त्या व्यक्तीला बाप म्हणतात. मरणाच्या दारीत उभा आहे तरी सुद्धा मुलांची चिंता बाप कधी जोडी. लेकुराची ओळी आपुली कुरवंडी वाळवणी. एकाएकी केला विराशीचा धनी. कडे वागवणी भार कमी. बाबा हे कवी याच्या पुढचं सांगतो. मुलगाही मरतोय आणि 2 नातीही मरतात. हे दुःख सहन न झाल्यामुळं त्या आजोबानं सुद्धा दुसऱ्या दिवशी आपला प्राण सोडला. याचे इतकं बापाचं प्रेम अजून काय पाहिजे. आई किती प्रेम करते ऐकायचे आहे मग ऐका. दवाखान्यात अशी परिस्थिती निर्माण झाली. बाळंतराला एक लेख गेले आणि आई बाळंत या शब्दाचा अर्थ असा यदा कदाचित बाळ किंवा अंत. अशा घटना अनेक करतात. बाळंत होताना स्त्रीचा अंत होतो. डॉक्टरांना सगळ्यांना सांगितलं हे बाळ फिरलंय पोटातलं पाणी कमी झालं. एकतर बाळाची आई जगेल किंवा बाळ जगेल पोटात. डॉक्टरांना त्या मुलीच्या बापाला विचारलं अशी परिस्थिती आहे. एकतर आता तुमची मुलगी जगवता येईल किंवा तिच्या पोटातला तुमचा नात जगवता येईल. नाती जगवता येतील. काय असेल ते बाळ जगवता येईल. आजोबानं बापाने एका क्षणाचा विलंब न करता सांगितलं डॉक्टर माझी मुलगी जगली पाहिजे. नातू काही पूर्ण होईल. नवऱ्याकडे गेला. एकतर तुमची पत्नी जगेल किंवा तुमच्या पत्नीच्या पोटातलं तुमचा बाळ जगेल. तुमचा अंश जगेल. त्यावेळेस त्या नवऱ्यानं उत्तर दिलं डॉक्टर आताशी सुंदर आयुष्याला सुरुवात झाली आहे. आताशी कुठेतरी आम्ही सुखी संसाराचे स्वप्न रंगवले. पहिलंच बाळ जन्माला येत आहे. आयुष्यभर साथ देण्याचा विचार केलाय. पती पत्नी आम्ही. ऐका ना बाळ काय पुन्हा जन्माला येईल पण माझी बायको जगली पाहिजे कारण ती संसाराची सहवासिनी आहे. आता डॉक्टर आयसीयू मध्ये गेले. त्या महिलेला स्ट्रेचरवरती झोपवलाय आणि झोपवल्यानंतर डॉक्टरांना भुलीचे इंजेक्शन भरले आणि आता भूल देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण भूल देण्याच्या आधी डॉक्टर त्या महिलेने विचारतायत आई आई अशी परिस्थिती निर्माण झाली. बाळ फिरलंय पाणी कमी झालंय.
जळण नाही का? एकतर तुम्ही जगाल किंवा तुमच्या पोटातलं तुमचं बाळ जगेल. त्यावेळेस त्या स्त्रीनं त्या महिलेने एका मिनिटाचाही विजय बनवला. डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर ऐका ना, माझ्या जवळच्या व्यक्तीने काय सांगितलं असेल मला माहित नाही, त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून म्हणत असतील मी जगली पाहिजे. पण डॉक्टर तुम्ही सांगेल ते घरात मी बाळाची आहे. डॉक्टर 25-30 वर्ष आयुष्यातली जगून आणि त्या जगातले चांगली वाईट लोक मी बघितले. पण डॉक्टर ऐका ना, आता मी गेले तरी जास्त काही फरक पडणार, मला म्हणू द्या. मी संपले तरी चालेल, मी मेले तरी चालेल, पण माझं बाळ जगलं पाहिजे. बाबाची एवढी प्रेम करते ना, त्या व्यक्तीला आई म्हणतात, त्या व्यक्तीला आई म्हणतात. या जगात आई बापा इतकं प्रेम कोणी करत. संत करतात, संतांचे उपकार अनेक आहेत, पण नात्यातलं प्रेम बघायला गेलं तर आई बापा एवढं कोणाचं प्रेम नाही. लोक आमच्या सगळ्याला विचारतात, महाराज तो विजेवरचा पांडुरंग मला बघायचा आहे. अरे सोपा आहे, हजारो वर्ष लवकरच चल करू घालत त्याच्या स्वप्नात नाही. आपल्याला भेटेल की नाही सांगता येत नाही. आणि प्रथमेश महाराज, निखिल महाराज भेटत नाही असं नाही. आजही त्या ताकदीची माणसं आहेत, देव त्यांच्याशी बोलतो. आजही त्या ताकदीची माणसं आहे. देव भेटतो, पण शुद्ध ज्याचा भाव झाला तुरी नाही देव त्याला. आजही देव भेटतो, पण फक्त आपलं अंतर्गत त्या ताकदीचं बाहेर. पण मी एक सांगेन, तो विजेवरचा मालक बघायचा म्हटलं लय पुण्य करावं लागतं. पण या जगात दोन देव असेल, जे पाप्याला बी दिसतात आणि जे पुण्यवानाला दिसतात. ते दोन देव म्हणजे एक आपली आई आहे आणि एक आपला बाप आहे. आई बापाची सेवा करा, पण पंढरपूरचा पांडुरंग आपल्या घरी येऊन आपलं घर पंढरपूर केल्याशिवाय राहणार नाही. या मुली कुटुंबानं आयुष्यभर आपल्या बापाची सेवा केली, वडिलांना सुद्धा, देवाप्पा महाराजांना सुद्धा आयुष्यभर समाजाची सेवा केली, मुलांना योग्यतेचं बनवलं, अधिकारी बनवलं. आज हे कुटुंब राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक क्षेत्रात खऱ्या अर्थाने वेगळ्या उंचीवरती गेला असेल तर ते खऱ्या अर्थाने देवाप्पा महाराजांचे आशीर्वाद आहेत. निश्चित आज तुमच्या घराचं पंढरपूर झालंय असं म्हणायला काही अडचण नाही. कारण देवाप्पा महाराजांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आणि आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ गावामध्ये पंढरपूरच्या मालकाचं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये मूर्त्यांची प्राण प्रतिष्ठान कळशावर सोहळा कराय. आपल्या घरी पंढरपूरचा पांडुरंग आणला. आयुष्यभर समाजासाठी जगले, आयुष्यभर गावासाठी जगले. अनेक गावांमध्ये पारायणाची सुरुवात असेल, सप्ताची सुरुवात असेल, खऱ्या अर्थाने त्यांनी केली. शून्यातून विश्व निर्माण केलं आणि या जगातून आज जाऊन बरेच वर्ष झाले. पण आज निश्चित गेले दिगंबर ईश्वर होती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मुली कुटुंबाचं नाव देवाप्पा महाराजांच्या माध्यमातून या जगात चिरकाल अमर राहणार आहे, आपल्या तालुक्यात अमर राहणार आहे. करायचंय असं कार्य करा, करायचंय भजन करा. आयुष्यभर मुली महाराजांनी भजन केलं आणि भजनाची साधना करून आपला शेवट गोड केला. आज म्हणत असतील याचसाठी केला होता टास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. एवढं बोलून सुद्धा करावं नसेल, महाराज नाही चांगलं जगलो, नाही भजन केलं तर मग मी काय करणार हे जरी नाही Yeah.
माफ करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं या मुळी परिवारानं आपल्या पित्याचा, आपल्या आजोबाचा, हरिभक्तीमय देवबाप्पा महाराजांचा खऱ्या अर्थानं जन्मशताब्दी सोहळा या ठिकाणी अगदी थाटात साजरा केला. खऱ्या अर्थानं असे परिवार, अशी माणसं समाजात निर्माण होणं गरजेचं आहे. याची आपल्या प्रित्याप्रती, आपल्या बापाप्रती कृतज्ञता सोहळा व्यक्त करतील. एकदा जरा या मुली परिवारासाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. निश्चित तुम्हाला सर्वांना धन्यवाद देईल. आणि याच ठिकाणी माझ्या लांबलेल्या वाण्याला थांबूया, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे. आपल्या परिसराचा जलवरत्न, युवा कीर्तनकार, स्वरसम्राट, भजन सम्राट, माझे जीवलग मित्र आमचे प्रथमेशजी महाराज गुजर, त्याचबरोबर आमचे निखिल महाराज असतील, आमचे सोहम महाराज असतील, आणि ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे. काय नाव आहे? सरदार साऊंड सिस्टम. अगदी खरंच सरदार आहे तुम्ही सिस्टम मध्ये. तुम्हाला धन्यवाद देतो, कारण आमचं आधीच बोलणार तुम्हाला कीर्तन ह्यात म्हणल्यावर अवघड होते, पण तुम्ही अगदी गोड लावलं. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. पुढं खऱ्या अर्थानं मेघ मल्हार यूट्यूब चॅनल लाईव्ह करते. आपल्या भागात खऱ्या अर्थानं मोठं यूट्यूब चॅनल आहे. दादा तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. मागं CMK आमची शूटिंग करतायत, त्यांनाही धन्यवाद देतो. तुम्ही सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. शेवटी वडिलांचे एक गीत होईल आणि माझ्या लांबीने वाणीला पूर्ण होईल. माझ्या डोळ्यातली आस